नमस्कार. ह्या ठिकाणी ह्या डाळिंबागेमध्ये आत्ता सेटिंगला सुरुवात झालेली आहे आणि बागेमध्ये काही प्रमाणात फुलांचे गळ पण होते आणि ही जी गळ होते ही नैसर्गिक गळ आहे की इतर काही ज्या काही बुरशी किंवा इतर जे किडे आहेत यांच्यामुळे होते हेही पाहणं महत्त्वाचं असतं. कारण फुलांची गळ ही नैसर्गिक पद्धतीने पण होते, काही ठिकाणी बुरशींची वाढ झाल्यामुळे होते, काही ठिकाणी किडींचा अटॅक झाल्यामुळे सुद्धा होते आणि त्याचबरोबर इतरही काही डिसऑर्डर असतात की जसं निमॅटोड असतं की आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं कारण एकच की आपण या ठिकाणी कोणत्याही व्हिडिओमध्ये कोणतीही औषधांचं रिकमेंडेशन डायरेक्ट न करता किंवा कोणत्याही औषधांचं नाव न सांगता फक्त किंवा बागेमध्ये कोणत्या समस्या उद्भवल्या आहेत किंवा कोणत्या उद्भवत आहेत तर ह्यावरती आपण बोलतो आहे किंवा सांगत असतो आहे. आणि ज्यावेळी आपण बाग प्रत्यक्षात पाहतो तर त्यावेळी आपण त्या ठिकाणी काय करू शकतो की कीड रोग नियंत्रण, त्यानंतर डिसऑर्डरवरती, फर्टिलायझर मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट या सगळ्या एकत्रित बाबींवरती काम करून आपण या ठिकाणी रिझल्ट मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि हे जे आहे ह्या स्टेजनुसार जर आपण बदल केले तर आपल्याला बागेपासून चांगलं उत्पादनही मिळतं आणि आपला खर्चही वाचतो. कारण नाव सांगितलं एखाद्या प्रॉडक्टचं की ते शेतकरी वापरतात, परंतु ती वापरण्याची योग्य वेळ आहे का, ॲप्लिकेशन किती प्रमाणात द्यावं लागेल, ह्याही सगळ्या गोष्टी या पाठीमाग असतात आणि इतरही बारकावे असतात. त्यामुळं फक्त प्रॉडक्टचं नाव सांगून कोणतेही कीड रोग व्यवस्थापन हे होत नसतं आणि होत नसतं म्हणण्यापेक्षा काही ठिकाणं रिझल्टही येत असतील किंवा येतात परंतु तसं न करता आपण जर सविस्तर असं मार्गदर्शन घेतलं किंवा मिळालं तर आपल्याला आपला होणारा बागेमधील उत्पादन करण्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो कमी करता येतो. योग्य औषधांची, खतांची, नंतरनं बुरशीनाशकांची निवड करता येते आणि त्या ठिकाणं आपण योग्य औषध वापरल्यानं किंवा योग्य बुरशीनाशके खते वापरल्यानं आपल्याला जी काही मालाची गुणवत्ता आहे ती चांगली मिळते. तसेच अनावश्यक खर्च टाळला जातो. आणि हे सांगण्याचा उद्देश असा की बाबा आपण ज्यावेळी अपेक्षा ठेवतो की बाबा आपल्याला औषधांची नावं समजावीत, औषधं तर भरपूर आहेत, फक्त सिलेक्शन प्रोसेस आणि त्यांचे डोस रिकमेंडेशन जे आहे ते योग्य असावं त्यासाठी आपण या ठिकाणी नावं सांगत नाही आहे. आणि नावं न सांगण्याचा हेतू हाच की अनावश्यक खर्च होऊ नये आणि अनावश्यक खर्च झाल्यानंतरनं कुठंतरी प्रॉडक्ट खराब होतं, कुठंतरी ज्यांनी रिकमेंडेशन केलं आहे त्यांच्यावरती कुठंतरी काहीतरी वेगळ्या प्रकारे बोललं जातं. त्यापेक्षा बागेमध्ये जे काही समस्या उद्भवतात तर त्यावरती सगळ्यात महत्त्वाचं त्या प्रत्यक्ष पाहणी करून मार्गदर्शन घेतलं तर निश्चितप्रमाणे आपला खर्च कमी होतो, उत्पादनही चांगलं मिळतं आणि अनावश्यक खर्चही टाळला जातो. तर यासाठी आपला संपर्क नंबर आहे 73 97 86 00 97 97. धन्यवाद.